कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचा विश्वास आमदार अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केला आहे। आज बाजार समितीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी अर्जुन खोतकर यांची भेट घेऊन या प्रश्नाबाबत मार्ग काढण्याची विनंती केली। मंत्री जयकुमार रावल हा प्रश्न मार्गी लावतील असा विश्वास देखील आमदार खोतकर यांनी व्यक्त केला। हा प्रश्न आपण विधानसभा सभागृहात देखील मांडणार असल्याचं यावेळी खोतकर म्हणाले। राज्यभरातले बाजार समितीचे सर्व माजी कर्मचारी किंवा सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी मला आज भेटले आणि त्यांच्या खतर 1972 पर्यंत यांची सेवा ही शासकीय सेवा होती। शासन त्यांना पगार करायचं, परंतु 72 नंतर अटर्मस बडी तयार झाली, कायदा वेगळा तयार झाला आणि त्यामध्ये बाजार समितीचा पगार, कर्मचाऱ्यांचा पगार बाजार समिती करू लागलेली। तत्पूर्वी त्यांना पेन्शन मिळायची, आताही पेन्शन मिळते, पण तो फार जुजबी मिळते, फार कमी मिळते, म्हणजे 1000-2000 रुपये अशा प्रकारची पेन्शन त्यांना या ठिकाणी मिळते। त्यांचा लढा हा निश्चितपणे अत्यंत महत्वाचा आहे, त्यांना न्यायसंगत लढा आहे आणि या लढ्याचं नेतृत्व मी या ठिकाणी निश्चितपणे करेल। सुदैवाने या खात्याचे मंत्री रावल साहेब राजे आहेत ते, आणि खूप चांगला मंत्री या खात्याला लाभलेला आहे आणि खऱ्या अर्थाने ते मंत्री माननीय मंत्री महोदय रावलजी जयकुमारजी आमचे मित्र पण आहेत, ते निश्चितपणे या प्रश्नाचा विचार गांभीर्याने करतील आणि या लोकांची मागणी मान्य करतील असा आज तरी मला विश्वास या ठिकाणी। कारण की रावल साहेबाला जसं मी ओळखतो त्या पद्धतीने ते अत्यंत चांगल्या पद्धतीने लोकांना न्याय देणारा आणि लोकांना मदत करणारा मंत्री म्हणून त्यांची ख्याती आहे। मी मंगळवारी या सर्व राज्यभरातल्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या त्यांच्या समोर मांडतो आणि त्यांच्याकडून हे मान्य करून घेतो। याचबरोबर अजून दुसरा प्रश्न लागू नये की जेव्हा सेवानिवृत्त होतात हे कर्मचारी, त्यांना त्यांच्या सेवेचा मोबदला तात्काळ मिळत नाही। हो, अर्थात आता या सर्व गोष्टी असतात, त्या सर्व कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यानंतरच त्या गोष्टी मिळतात, परंतु हे तर वंचितच आहेत। यांचा निधी जमा आहे आमच्याकडे, शासनाकडे यांचा निधी शासनाकडे, आमच्याकडे पणन मंडळाकडे जमा आहे आणि निधी जमा असताना जर त्यांना मिळत नसेल, जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 250 ते 300 कोटी रुपये या सर्व यांच्या PF वगैरे याच्यातून वजा करून घेतलेले ते आमच्याकडे जमा आहेत। मग एवढी पैसा जमा असेल तर मग त्यांना लागणारा किती आहे, 12-15 कोटी रुपये लागतो महिन्याला किंवा त्यापेक्षा अधिकचा लागेल। तर तो जो काही असेल निवृत्तीचा विषय तो निश्चितपणे शासनाने लवकरात लवकर निकाली काढावा या संदर्भाने मी प्रयत्न करेल। प्रसंगी विधानसभेत सुद्धा या संदर्भाने आवाज उठवेल। बाजार समिती सेवानिवृत्त कर्मचारी संघटना परभणी या संघटनेचा मी कार्याध्यक्ष आहे आणि आज मी जालन्यामध्ये माननीय आमदार अर्जुन खोतकर साहेब यांची भेट घेऊन आमचं घराणं मांडण्यासाठी आमच्या संघटनेचे सर्व प्रतिनिधी इथं हजर आहेत। गेल्या 15 वर्षापासून आम्ही शासनास शासकीय पेन्शन मिळावी म्हणून अनेक निवेदन केले, त्यावर शासनाने अभ्यास समिती नेमली। अभ्यास समितीनं 1.5 वर्ष अभ्यास केला आणि त्याचा अहवाल अभ्यास समितीकडे आहे। त्या अभ्यास समितीमध्ये सुद्धा आम्हाला शासकीय पेन्शन द्यावी असे बरेचसे मुद्दे समितीने मान्य केले आणि तो अहवाल आणि शासकीय टिप्पणी हे आता फायनान्सचा रिपोर्ट घेऊन सेक्रेटरीकडे जाईल आणि त्याच्यावर निर्णय होईल। तत्पूर्वी शासकीय पेन्शनचे कॉन्ट्रीब्युशन 1972 पर्यंत शासन घेत होतं, परंतु जवळपास 200 लोकांना 25-67 पर्यंत पेन्शन मिळालेली आहे शासकीय, आणि 2 रीटचे निकाल कर्मचाऱ्याच्या बाजूने लागलेत आणि त्या रीटचा आधार घेऊन आणि कायद्यातल्या कलमाच्या तरतुदीचा आधार घेऊन आम्ही शासनाकडे ही शासकीय पेन्शनची मागणी करत आहोत। या राज्याचे मुख्यमंत्री आणि या राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल साहेब यांच्याशी आमची एक बैठक झाली, त्यांनी आमचा मुद्दा ऐकून घेतला। आणखी एक बैठक होणार आहे आणि आम्हाला या शासनाकडून अपेक्षा आहे की गेल्या 15 वर्षापासून आमच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झालेलं आहे, हे शासन मात्र ताबडतोब आमच्या मागणी मान्य करेल। आज आमची सर्व संघटनेचे सभासद मी स्वतः
माननीय आमदार खोतकर साहेब यांची भेट घेतली, त्यांना निवेदन दिलं आणि आमची बाजू समजून सांगितली। तर आमदार साहेबांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिले की मी स्वतः याच्यावर विधानसभेत आवाज उठवीन आणि तुमचा हा प्रश्न न्याय देऊन निकाली काढू। जयकुमार रावल साहेब माझे मित्र आहेत, पणन मंत्री आहेत, ते सुद्धा चांगलं काम करतात। त्याच्यामुळं आम्हाला खोतकर साहेबांकडून एक दिलासा मिळालेला आहे आणि आम्ही खास करून, मी लातूरहून आलोय, खास करून साहेबांची भेट घेण्यासाठी आलोय। 2 वेळेस पूर्वी भेटी झाल्या, आजही भेट झाली, पण आज समितीच्या अहवालाची प्रत मी त्यांना दिली की आमच्यासाठी समितीमध्ये जे मुद्दे मांडले ते आमच्यासारखे आहेत आणि शासन ही शासकीय पेन्शन देईल असे आम्हाला आशा वाटते। महादेव काळे, लातूर।